आणि त्याच्या साथीला किशोर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. किशोर उतेकर नॉन स्ट्राईक एंडवरती सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. नवीन सामना, नवीन सारं काय उद्देश घेऊन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो आहे. खेळाडूंच्या माहितीसाठी लेग बी 4 या मॅच मध्ये आहे आणि तथा या स्पर्धेमध्ये कोणताही बॉल गहाळ झाला पंच जो बॉल देतील त्याच्यानेच तुम्हाला खेळावा लागणार आहे. बॉल चॉईस कोणत्याही स्वरूपाचा नसेल. यावेळेचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. टॉप ऑफ दी बाउन्स आले होते तिथे मात्र आपण बीच पर्यंत आले होते. बॉलच्या पिच पर्यंत पोहोचले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज घेतली. कव्हर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल येत असताना अकाउंट ओपन केलं रोहित कदमने. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आला होता. त्याच्या अगेन्स्ट रन्स गोळा कराव्या लागतील, धावा बनवाव्या लागणार आहेत, कारण या मैदानावरती भरभरून फलंदाजांसाठी आहे. ही खेळपट्टी नंदनवन राहिली आहे. ज्यांना धावा पाहायच्या, ज्यांना षटकार चौकारण पाहायचे आहेत ना, त्यांच्यासाठी ही खेळपट्टी अगदी सफल, सुखद आणि आनंददायी अशा स्वरूपाची आहे. कारण नायिका बनली आहे. ज्यांना धावा पाहायच्या आहेत, ज्यांना षटकार आणि चौकार पाहायचे आहेत त्यांच्यासाठी नायिका, आणि ज्यांना गोलंदाजांची चांगली गोलंदाजी पाहायची आहे त्यांच्यासाठी खलनायिका बनली आहे खेळपट्टी. कारण गोलंदाजांसाठी जास्तीचं काही राहिलेलं नाही. या बॉल उसळी घेतोय पहा. अनएक्सपेक्टेड बाउन्स गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. खांद्याचा जास्तीचा वापर करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. अपवाद गणेश भोसले राहिलाय पहा. त्याने गोलंदाजी ज्या दर्जाची केली आहे. 3 बॉल हाताले, 2 धाबा खर्च केल्या, 1 अतिरिक्त, त्यामध्ये 1 सिंगल आली आहे. अर्थात 3 बॉलमध्ये केवळ 2 धाबा त्याने खर्च केलेल्या आहेत अद्याप. यावेळेला खोलात टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला खेळले होते. क्षेत्ररक्षक येतोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. डबलचा प्रयत्न देखील झाला आणि तो देखील यशस्वी होतोय. पहिल्या 4 बॉलवरती 4 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. अर्थात रणनीती स्पष्ट आहे. धावा गोळा करायच्या आहेत, परंतु त्यासाठी मोठी फटकेबाजी तुम्हाला करावी लागणार आहे. स्ट्राईक एंडवरती यावेळेला किशोर उतेकरला आपण पाहतोय. यावेळेला बॅटचा स्टिकर दबा लागला. फटका फासला. क्षेत्ररक्षक दूर आहे, वॅकन्स एरिया, आणि या बॉलवरती रन्स मिळतील. त्या अर्थात 2 पळून पूर्ण करण्यात आल्या. तिहेरीचा प्रयत्न होतोय. 3 धावा मिळाल्या. पैकी स्क्वेअर झाली आहे. चौथी देखील पूर्ण होते की काय? चौथीचा प्रयत्न देखील सफल राहिलाय. चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये. गेट 3 बाय 1 फ्री अशा स्वरूपाचं चित्र हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 3 धावा पळून पूर्ण केल्या, 1 फ्री स्वरूपामध्ये आली. एकंदरीत आल्या 4. हा आला चौकार. फलकावरती धाबा त्या 8. धाबा थांबवल्या होत्या गोलंदाजाने. 4 बॉलमध्ये 4 धाबा खर्च केल्या होत्या. हा झेल होऊ शकला नाही. क्षेत्ररक्षक दूर राहिले. पैकी स्क्वेअर झाली. कोणतीही बाब चांगल्या रीतीने जुळली नाही. यावेळेला खाली राहिला सरप्राईज पॅकेज. यावेळेला देखील यष्टीरक्षकाकडून चुकी होतीये. सिंगल निश्चित मिळेल. केवळ एकेरी धाव. 9 धावा धाव फलकावरती 22च्या स्वरूपामधून धाव आली आहे. 9 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. पहिल्या षटकाचा खेळ संपला. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना रामेघर, JMCC निपाणी या 2 टीमला आपण पाहत आहोत एकत्रितपणे खेळत असताना. धाव फलकावरती धाव 9. सुरुवात साजेशी व्हायला हवी होती. सावध स्वरूपाची सुरुवात झाली. वेल बिगन इज अ हाफ डन ज्याला आपण म्हणतो. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला. कॅच होऊ शकली नाही. यष्टीरक्षकाने चुकी केली. गोलंदाज करेल तर करेल काय. पहिल्या 4 बॉलवरती केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या. काय गोलंदाजीचं प्रात्यक्षिक गणेश भोसलेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कारण अचूक टप्पा, भेदकता, दिशादर्शक त्याच्याकडे चांगलं राहिलं. अचूकतेने गोलंदाजी त्याने केलेली आपण पाहिली होती. दुसऱ्या षटक गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येतोय. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती पूर्ण अटाळ्याला आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती पूर्ण अटाळे गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे. यावेळेला बॅटची लिडिंग एज. चेंड हवेमध्ये कॅचचा प्रयत्न पहा. प्रयत्न ज्या रीतीने करण्यात आले. प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न आणि कष्ट मैदानाच्या आतमध्ये संघाप्रतीची निष्ठा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. कष्ट प्रामाणिकपणे जर का आपण केलं ना तर मैदानाच्या आतमध्ये यश तुम्हालाच मिळेल यात ती मात्र शंका नाही आहे.
सिंगल आली आहे पहा. एकेरी धाव येत असताना इथेही पाहायला मिळाली आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. 7 बॉलचा खेळ संपला. अद्याप षटकार चौकार पाहायला मिळालेला नाही. लोअर फुल टॉस ऑन साइडला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. सहज साधा सोपा झेल फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज बाद. एक चांगला झेल इथे लॉंग ऑनला टिपण्यात आला. बाउंड्री लाईन वरती फलंदाज क्रमांक पहिला इथे बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर लोअर फुल टॉस बॉलवरती मोठी धावसंख्या लिहिली जाते, परंतु इथे ती मोठी धावसंख्या लिहिता आली नाही. बॅकलेफ्टला खाली ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाही आणि याचंच कारण की काय, धक्का क्रमांक पहिला. फलंदाज बाद होत असताना आपण पाहत आहोत. रोहित कदम बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. पहिला फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक कदम बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. ऋतिक कदमला आपण पाहतोय. ऋतिक कदमला मोठी फटकेबाजी करणं गरजेचं राहणाऱ्या संघाची अडकलेली ही नाव रे, तिला किनारी लाव रे, असं संघ आवर्जून म्हणत राहील. कारण केवळ 10 आल्यात. एक फलंदाज बाद. यावेळेला आल्या मोठा फटका. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. हा झेल होऊ शकलेला नाही. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय 2 धावा पळून पूर्ण करण्यात आल्या. रबर बॉल ऑस्ट्रेलियन स्टाईलने तुम्ही कॅच घेऊ शकत नाही मुळात, कारण जर तो हातामध्ये आला तर तो निश्चितच बाउन्स होणार. ऑस्ट्रेलियन स्टाईलने कॅच घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. अगदी आपण पाहिलं तर हातामधून झेल निसटतोय. हाताच्या तळव्याला लागला की बॉल अगदी हातामधून निसटून जातो. आवर्जून एका गोष्टीची वारंवार आपण सूचना करतो, कोणत्याही स्वरूपाचा बॉल चॉईस नाहीये दादा. याचं सांत्वन होणार नाही. चला घाई करा. फटका खेचला, आकाशामध्ये गेला. आडव्या बॅटने मारला असता तर तो बाहेरच गेला असता. जेवढा उंच गेला तेवढा लांब नाही गेला होता. बॉलमध्ये कोणत्याही पद्धतीचा किंवा चेंडूमध्ये कोणती तफावत नव्हती. यावेळेचा बॉल इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अर्थात चक गोलंदाजाला आपण पाहतोय दंडित करण्यात आलंय. तीन धावा पेनल्टीच्या आणि नो बॉलची एकंदरीत 4 धावा तुम्हाला मिळतील. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 16 ऑन दी बोर्ड. गोलंदाजाची गोलंदाजी बंद करण्यात येईल. अर्थात म्हणाल पुन्हा एकदा गोलंदाजी करू शकत नाही या स्पर्धेमध्ये. तिची गोलंदाजी इथे बंद करण्यात येईल. चक गोलंदाज. मोठा फटका खेचला होता. या आधीच्या बॉलवरती झेल ड्रॉप झाला किंवा तो कॅच जर का झाला असता तर मॅच मध्ये पुनरागमन होत असताना किंवा पकड मजबूत करता आली अशी. क्षेत्ररक्षण करत असताना टॉस जिंकल्यानंतर NCC केळघर सोळशी आणि टेटली टीमला, केळघर सोळशी टीम मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. अगदी आपण पाहतोय टेनिस बॉलच्या तुलनेमध्ये रबर बॉलमध्ये अनेक युवा खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये नेहमीच दिसतात. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर युवांना जास्तीची संधी देण्यात येते. युवा खेळाडू जास्तीचे क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. बॅटर तोच आहे जिथून गोलंदाजीसाठी खेळाडू गेला तिथेच तो क्षेत्ररक्षक जाईल. फिल्डिंग कोणत्याही स्वरूपाची चेंज होणार नाही. बॅटर तो स्ट्राईक वरती आहे. मला वाटलं जास्तीचा टाइमपास होतोय की काय, परंतु फील्ड रिस्ट्रिक्शन पाहिली होती. कौतुक ऋतिकचं करायला हवं, कारण जिथून क्षेत्ररक्षक गेला तिथेच जायला हवा. आणि ऋतिक या गोष्टीचं मी त्याचं कौतुक करेन ना की जो क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती येतो ना त्याची हाईट कमी आहे. कारण समोर ज्या वेळेला फ्लॅट स्ट्रोक येतो त्यावेळेला हाईटची आवश्यकता फार महत्वाची राहते. आणि तिथे तो क्षेत्ररक्षक गेला आहे कारण प्रथमेश तिथे क्षेत्ररक्षण करत होता. तिथे 2 कॅच उडाले होते. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट
डाऊन दी ग्राउंड, फ्री हिटचा बॉल, षटकार. एका बॉल वरती 10 धावा धावफलकावरती आल्यात. संघाची धावसंख्या झपाट्याने बधारती आहे. 22 धावा धावफलकावरती आहेत. एकाच बॉल वरती 10 धावा गोळा केल्या गेल्यात, कारण या आधीचा बॉल नो राहिला होता. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. फेक ही चांगली झाली गणेशच्या माध्यमातून. धावा मिळतात त्या दोन दुहेरीच्या मदतीने. 24 धावा धावफलकावरती. हा सामना होता कुठे आला कुठे. क्रिकेटचा खेळच असा आहे. अगदी आपण पाहिलं ना तर सुरुवातीच्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. पहिल्या षटकामध्ये गणेशने 4 बॉलवरती 4 धावा, आपल्या पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर आता मात्र धावसंख्या 24 वरती धावून पोहोचली आहे. या बेला देखील बॅटची लिडिंग एज घेतली. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक चेंडूच्या खाली येतोय. एक मोठी मासी जाळ्याला अडकली आहे. फलंदाज क्रमांक 2 ऋतिक कदम बाद. एक मोठा धक्का संघाला लागलेला पाहायला मिळतोय, कारण एक चांगला झेल इथे फिनिश करण्यात आला. त्याच वेळेला संघाला महत्वाची संधी निर्माण देखील झाली होती. जी काही विकेट कमावण्याची ती विकेटची जो काय कॉलम आहे तो इथे भरला गेला असंच म्हणावं लागेल. कारण अगदी चांगल्या तऱ्हेची बॅटिंग करत होता ऋतिक कदमला. आपण पाहिलं चांगले स्ट्रोक त्याने अटेम्प्ट केले होते. एक फटका त्याचा उंच जास्त गेला. लांबी त्याला प्राप्त होऊ शकली नव्हती. दुसरा बॉल त्याने लांब खेचला होता. संघाची धावसंख्या धावफलकावरती होती 24. 24 ऑन दी बोर्ड. चला जास्तीची टीम मीटिंग व्हायला नको, किंवा संपूर्ण आता नियमावलीमध्ये जास्तीचे कोणते बदल करण्यात आलेले नाहीयेत. केवळ या स्पर्धेमध्ये नियमावलीमध्ये बदल याच गोष्टीचा आहे. मला तर वाटतं सूर्यकांतजी आढावसर की चेंडू जो आहे तो चॉईस स्वरूपाचा नाही. बाकी संपूर्ण नियम तर तेच आहेत तुमच्यासाठी. त्या कारणास्तव जास्तीचा वेळ व्यतीत करू नका. अगदी त्याच वेळेला तुम्हाला फील्ड रिस्ट्रिक्शन्स या गोष्टी महत्वाच्या राहणार आहेत. 38 सर्कल नाहीये. या अफवाद वगळता बाकी कोणत्याही गोष्टी चेंजेस नाहीत. त्या कारणास्तव तुम्ही जास्तीचा वेळ व्यतीत करणं ही बाब योग्य होणार नाही. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आले. प्रथमेश अटाळेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. NCC केळघर सोयशी तिथली टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय प्रथमेश अटाळेला आपण पाहतोय. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय त्याच्या माध्यमातून. सेकंडवरती यावेळेचा बॅटर तुम्ही सध्या दगडीला किशोर उतेकरला पाहतात. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. थोडीशी जास्तीची चर्चा होती या गोष्टीकडे लक्ष वेधेल. यावेळेला देखील ऑन साइडला केला. पॅरलल फ्लॅट गॅप मोठा आहे. होणार नाही धावांचा तोटा. रन्स मिळतील त्या 4. हा येतोय चौकार. ऑन साइडला जागा बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोचला. त्याच्या आबाकाच्या बाहेरचा हा झेल राहिला. जिथे धावा येत असताना पाहायला मिळतात त्या 4. चेक. एक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. भोर तालुक्यातील एक नामांकित खेळाडू आणि GCC दोंडे टीमचे बेस्ट बॉलर अरविंद दादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करत आहोत. मी अंकुजी भोसले, जे भोसले डेकोरेटिव्हचे सर्व आहेत, त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण GCC दोंडेवाडी या टीमचे बेस्ट बॉलर अरविंद दादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. GCC दोंडेवाडी टीमचे बेस्ट बॉलर अरविंद दादा यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. थँक्यू. बॅक टू क्रिकेट. एक चांगला झेल इथे टिपण्यात येतो आणि आणखीन एक धरका सरप्राईज पॅकेज फलंदाज होतोय तो बाद. एका मागोमाग एक फलंदाज बाद झाल्यात. ही बाब पथ्यावरती पडणार आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या. कारण विकेट हव्यात प्रत्येकाला. जिथे विकेट प्राप्त होतात ना तिथे धावा थांबतात. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती सातत्याने एक पूरक समीकरण आपण पाहतो. धावा थांबण्यासाठी आवश्यक राहतात त्या विकेट इथे प्राप्त करण्यात आल्यात. आणखीन एक धक्का. फलंदाज क्रमांक 3 बाद झाला.
चेक मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभ आगमन होतंय महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे विद्यमान उपाध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक वारसोळी देवगावचे सुपुत्र राजेंद्र मोरे साहेब यांचं शुभागमन होत आहे. दादा आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर सुयश सामाजिक शैक्षणिक संस्थेचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष आणि महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे विद्यमान सचिव आमचे मार्गदर्शक रमेश संकपाळ सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आमचे आदरणीय मारुती दादा तोरणे यांचंही या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर सन स्पोर्टचे सर्वेसर्वा आणि क्रिकेटवरती ज्यांचं अतोनात प्रेम आहे आणि विशेषतः समालोचकांवरती ज्यांचं अतोनात प्रेम आहे असं व्यक्तिमत्व अर्थातच गणपत शेठ सनस साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी होतं. या सर्वांचं गोगवे गावच्या माध्यमातून आम्ही करतोय सहर्ष स्वागत. पटका फसला होता. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती स्वतः गोलंदाज देतोय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून झालंय. पीके करण्यात येईल तदुवर मात्र धावा इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळाल्या त्या दोन. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 32 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. प्रथमेशला गोलंदाजी करताना आपण पाहतोय अगदी आघाडीची जोडी फोडली गेली. आघाडीचे टॉप ऑर्डरचे 3 बॅटर बाद झालेत. यावेळेला खोला टाकला एक्स्ट्रा कव्हरला. वॉर स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार. क्लासिकल अंदाजामध्ये खेळला. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा कॉपी बुक स्टाईलने अगदी रूम दिला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार येत असताना पाहायला मिळतोय. 38 ऑन दी बोर्ड आहेत. 38 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. तुम्हा सर्वांना आज मात्र आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी माऊली. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतोय मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषक 2025 KSK क्रीडा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून अगदी यांच्या अंतर्गत आणि या BCC गोगवे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा आपण पाहत आहोत. आर्यन गोलंदाजी मार्गमध्ये दाखल झाला. पावसाचं आगमन. आता मात्र क्रिकेट बदलणार. पाऊस आल्यानंतर क्रिकेट पावसाळ्यात रबर बॉल क्रिकेट हे नेहमी वेगळं राहतं. बॉल वेगाने ट्रॅव्हल होतो. बॅटरला बॉल साईड करणं अवघड जातं. अवसळी घेणारा चेंडू राहिला होता. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते आहे. अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने 39 धावा धावफलकावरती आहेत. 39 ऑन दी बोर्ड. तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना पुढचा बॉल. पुन्हा 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 तेच प्रयत्न करण्यात आले आहेत. लगातारचे दोन्ही चेंडू आपण त्या स्वरूपाचे पाहायला मिळाले. यावेळेला गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. नो बॉल. नो बॉल. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आहे. बॅटर तोच. यष्टिरक्षकामध्ये बदल करण्यात आलेला पाहायला मिळतो आहे. अगदी आपण पाहिला तर आजचा दिवस खऱ्या अर्थानं हवामान खात्याने आवर्जून अंदाज वर्तवला की जिथे आज सर्वाधिक पाऊस होऊ शकतो. रेड अलर्ट देण्यात आले. आज खऱ्या अर्थानं आषाढी एकादशी आणि पाऊस निश्चित होणार. यावेळेचा बॉल फ्री हिटचा चेंडू राहिला होता. सिंगल इथून निश्चित मिळते. स्ट्राईक रोटेट होते. ही बाब देखील निश्चित महत्वाची राहील कारण गणेश कदम 3 बॉल त्याने फेस केले. 10 धावसंख्येवरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. तोच स्ट्राईक वरती आलाय. संघाची धावसंख्या 41 धावा धावफलकावरती आहे. 2 गाव एकत्रितपणे बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. एकंदरीत 4 गाव या मॅच मध्ये खेळतात. खोलात टाकलेला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. बॅटच्या टोला लागलाय. स्वतः यष्टिरक्षक पोहोचतोय तिथे मात्र घसरगुंडी. एकाच वेळेला मोये मोये झालाय. 2 खेळाडू 3 वेळेला धारातीर्थी पडले. आणि हे तर पावसाळी क्रिकेट आहे. स्वतःला जपा. स्वतःचे हातपाय जपा. काळजी घ्या आणि क्रिकेट खेळा. पावसाळी क्रिकेटची लज्जत तर हीच राहते. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण एकाच वेळेला 2 खेळाडूंना 3 वेळेला धारातीर्थी पडताना पाहायला मिळालं. धावा मिळाल्या ते एकंदरीत 3. संघाची धावसंख्या 44 ऑन दी बोर्ड आहेत. रामेघर जेम्स CC निप्पाणी एकत्रितपणे बॅटिंग करत आहेत. NCC केळघर सोळशी आणि तेटली टीम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतं. अगदी संतोजी देसाई साहेब यांच्या माध्यमातून ही संकल्पना अगदी योग्य राहिली.
4 गावं एकत्रितपणे एका सामन्यामध्ये खेळताना आपण पाहिलं किंवा अगदी त्याच वेळेला 2 गावं एका संघामध्ये खेळतात. यावेळेचा बॉल हा चेंडू थेडी यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. परंतु दुःखाची बाब संतोषजी देसाई सर हे राहते ना की 2 गावं ज्या वेळेला एकत्रित येतात त्यावेळेला तुमच्याकडे मुलं कमी पडतायत. ही सर्वाधिक दुःखाची गोष्ट आहे. कारण क्रिकेट तुम्हाला खूप काय भरभरून देत आहे. क्रिकेटसाठी तुम्ही भरभरून द्यायला हवं, ही बाब महत्वाची आहे. धावफलकावरती 45. यावेळेला बॅटचा टोला लागलाय. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल मिळते, डबलचा प्रयत्न झालाय. 2 धावा अर्जित करण्यात आल्या. तिहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का? फेकी तर झाली आहे जरूर, परंतु तिसरी धाव घेत असताना विकेट इथे गमावावी लागणार आहे. ती किरण मोरेला तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. धावफलकावरती त्या 47ला 4. 47ला चौथा फलंदाज बाद झालाय. चेक. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन आपल्या मुख्य व्यासपीठावरती होत आहे, सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 ही पहिली होणारी स्पर्धा ज्या टीम मालकाने, ज्या संघ मालकाने जिंकली, अर्थातच आपणा सर्वांचे लाडके दीपक दादा सकपाळ यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. त्याचबरोबर आपल्या सातारा जिल्ह्याचे गुणलेखक अक्षय कदम यांचे वडील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. सुरेश दादा कदम साहेब यांचंही मनापासून सहर्ष स्वागत आहे. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. आणखी एक फलंदाज अगदी हजेरी लावण्याचंच कामकाज करत आहेत. कारण तू चल मैं आया हीच परिस्थिती चालू आहे. एक फलंदाज जातोय, दुसरा बाहेर येतोय. आऊट होणाऱ्या खेळाडूंसाठी पारितोषिक नाही आहेत, ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून द्यायला हवी. कारण एका मागोमाग एक फलंदाज आऊट होत आहेत. धावफलकावरती आहेत त्या 47. फलंदाज बाद झाले ते 5. बॅटिंग करतोय टॉस हारल्यानंतर. यावेळेला बॅटचा टोला लागला होता. आउटसाइड एज घेतली आहे क्षेत्ररक्षकाला. इथे मात्र कुलकावणी दिली आहे. धाव मिळतात त्या 4. नशिबाची साथ. हालाय चौकार. अर्धशतक. 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 51 ऑन दी बोर्ड. 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. गणेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. गणेश कदमने चांगल्या दर्जाचा खेळ केलेला पाहायला मिळालाय. किमोना तू एकटा लढतो. एक पात्री अभिनय त्याने इथे केलाय. बॅटचा टोला लागला. चेंडू हवेमध्ये राहतोय. यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिहेरीचा प्रयत्न करण्यात आला. 3 कंप्लीट. चौथीचा प्रयत्न होईल का? चौथीचाही प्रयत्न झालाय. चौथी धाव देखील कंप्लीट होते. 5व्याचा प्रयत्न होईल का? आणि होय, 5व्यासाठी निघाल्यात. 5वी धाव देखील इथे घेण्याच्या प्रयत्नामध्ये गणेश कदम रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. अर्थात 6 फलंदाज बाद, 1 शॉट. 3 धावा इथे मिळतील. 5 धावा पळाले, त्यामध्ये मिळाल्यात त्या 3. एकंदरीत धावफलकावरती आहेत त्या 54-55 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. या पण नेक्स्ट मॅचचा टॉस आणि काही विशेष सन्मान करतो आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. आपण कॉमेंट्री बॉक्स मधून संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये ज्यांचं समालोचन युट्यूबच्या माध्यमातून सातत्यपूर्व ऐकत असतो, जयजी भोसले सर यांचा आपण आवाज ऐकत होतो. यानंतर काही सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित राहिली आहे. त्याबद्दल गोगवे गावच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विशेष आम्ही त्यांचा आभार मानतोय. आणि इथून पुढे आपण महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे जे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. प्रथमतः महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे विद्यमान उपाध्यक्ष, त्याचबरोबर वारसोळी देवगावचे सुपुत्र, आमचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्र मोरे साहेब यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. आणि हा सन्मान मी भोसले डेकोरेटर अंकुजी भोसले सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे विद्यमान उपाध्यक्ष आणि वारसोळी देवगावचे सुपुत्र, आमचे मार्गदर्शक राजेंद्र मोरे साहेब यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. भोसले डेकोरेटरचे सर्व अंकुजी भोसले साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. पुढील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे विद्यमान सचिव आणि सुयश सामाजिक शैक्षणिक संस्थेचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष
आमचे मार्गदर्शक रमेश संगपाळ सर यांचा सन्मान आपल्या अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत। सन्माननीय रमेश संगपाळ सर यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत। त्याचबरोबर पुढील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे विद्यमान सल्लागार आदरणीय मारुती दादा तोरणे, विठ्ठल दादा तोरणे यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। सन्माननीय विठ्ठल दादा तोरणे निपाणी गावचे सुपुत्र, महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे विद्यमान सल्लागार, त्यांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत। तदनंतर एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय, कारण स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषक 2025 ही स्पर्धा आणि या स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य करणारे व्यक्तिमत्व अर्थातच सनस स्पोर्टचे सर्वे सर्वा आदरणीय सन्माननीय गणपत शेठ सनस साहेब यांचा सन्मान आपल्या अतिथी कक्षामध्ये करत आहोत। सन्माननीय गणपत शेठ सनस साहेब यांचा एक सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। पुष्पगुच्छ, त्याचबरोबर शॉल आणि रतनशी बेलजी शाह यांच्या माध्यमातून एक गुडलक प्लांट आहे, ते आपण प्लांट त्यांना देत आहोत। तदनंतर आपटी गावचे सुपुत्र आणि अक्षय कदम यांचे वडील सुरेश दादा कदम साहेब यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत। आपटी गावचे सुपुत्र आणि सातारा जिल्ह्याचे खऱ्या अर्थाने उत्कृष्ट गुणलेखक अक्षय कदम आपटी यांचे वडील सुरेश कदम यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत। त्याचबरोबर पुढील सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत। सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 चे विजेते, संघ मालक, आमचे मित्र आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून सहकार्य लाभलं असं व्यक्तिमत्व अर्थातच दीपक दादा सकपाळ साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत। सातारा प्रीमियर लीग ही बहुचर्चित क्रिकेट स्पर्धा कोणी जिंकली? अथर्व अधिरा 11 संघ आणि संघाचे संघ मालक दीपक दादा सकपाळ यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये करत आहोत। धन्यवाद। बॅक टू क्रिकेट। उत्तरार्धाला सुरुवात होते। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुमित मालुसरे आणि गणेश कदमला आपण पाहत आहोत। पहिलं षटक सुशांत गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालं। अवांतराने सुरुवात झाली। 55चा पाठलाग, 55 धावसंख्येचं मोठं लक्ष असं म्हणता येणार नाही, कारण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती मागील मॅच मध्ये जर का आपण पाहिलं तर 18 बॉलमध्ये 52 धावांची खेळी सुनील शिंदेने केली आहे, तर खऱ्या अर्थाने या धावा फार महत्वाच्या राहतील। 55चा पाठलाग करायचा आहे। पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल। हाफ ट्रॅकर बॅटची लिडिंग एज, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळतात त्या 6। हा येतोय षटकार। बॅकफुटला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेतली परंतु नशिबाने साथ दिली आहे। फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा ओलांडतोय। षटकार येत असताना पाहायला मिळतो आहे। फलंदाजी करत असताना सुमित मालुसरेच्या बॅटमधून लांब लचक षटकाराला बॅकफुटला आला, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पॉवर जनरेट केली होती या बॉलवरती, कारण ऑन साइडला बॉलला घ्यावं लागतं पुल आणि हुक करण्यासाठी, ते केलं होतं, स्वतःला ऍडजस्ट केलं। हा चेंडू दिशाहीन राहणार, गोलंदाजाला दंडित करण्यात येईल। एक बाब तर चांगली घडली आहे की यष्टिरक्षकाने हा बॉल फील्ड केला, कारण फाईन लेग वाईड आहे आणि याच्याच कारणास्तव बॉल जर काही यष्टिरक्षकाला मिळाला नसता तर रिझल्ट काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं। वाईड +1, एकंदरीत 2 धावा मिळतील। एकंदरीत पाहिलं तर एका बॉलवरती 9 धावा आल्यात, एका बॉलवरती तब्बल 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात। एका चेंडूचा खेळ संपलाय। 55चा पाठलाग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये। पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज लोअर फुल टॉस ऑन साइडला, 2 चेंडूचा खेळ संपलाय। 15 धावा धावफलकावरती आहे। दुसऱ्या बॉलवरती आला हा षटकार। गणेश कदमने श्री गणेशाच केला या पहिल्या बॉलवरती षटकार ठोकत। 2 षटकार आल्यात, एकंदरीत अवांतर धावा 3 आल्यात, तब्बल 2 बॉलमध्ये 15 धावा आल्यात। मला तर असं वाटू लागलंय ना की असं वाटतंय की आणखीन एक मोठा इतिहास लिहिला जातोय की काय। गणेश भोसले काय षटकार त्याने खेचलाय, डाऊनलोडिंगला टाकल्यात की काय धावा 36 असंच वाटू लागलंय। या षटकामध्ये आणखीन एक मोठा विक्रम नोंदवला जातोय की काय। पहिल्या मॅच मध्ये या आधीच्या सामन्यामध्ये 50 धावा, सेकंड मॅच मध्ये आपण मोठी धावसंख्या उभी होताना पाहायला मिळाली। 55चा पाठलाग चालू आहे। अद्याप 2 चेंडूचा खेळ संपला। 15 धावा धावफलकावरती आहेत।
चला विनर विनर मॅच होईल. मागील मॅच विजेते तयार राहा. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि एक चांगला झेल इथे टिपण्यात येत असताना पाहायला मिळाला. गणेश भोसले बाद. कुरोशी ब्रह्मास्त्र आणि चोरगे कांबील टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधू की आपण तयार राहा. कुरोशी ब्रह्मास्त्र आणि चोरगे कांबील टीमचे कॅप्टन आपण तयार राहा. विनर विनर मॅच खेळवली जाणार आहे. 2 बॉल मध्ये 15 धावा होत्या. अशा परिस्थितीमध्ये आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न. पाना जी ललचाय रहा ना जाय अल्फेनलिबेची ती ऍडव्हर्टाईज मला आठवली, कारण इथे आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. 2 बॉल मध्ये 15 आल्यात. अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबल्स ही आपण घेऊ शकत होतो. मोठा फटकाच खेचणं हे काय गरजेचं होतं का? हा एक सर्वाधिक मोठा प्रश्नचिन्ह इथे उद्भवतोय. डगआउट मध्ये याच गोष्टीची चर्चा होईल. एक षटकार तर तू खेचला होता, पुढे आणखीन आवश्यकता होती का मोठा फटका खेचण्याची? विकेट गमावली आहे. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन होत आहे महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष, त्याचबरोबर अजिंक्य तारापत्र संस्थेचे विद्यमान माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरखेरणा तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सुरेश शेठ शिंदे साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. दादांचं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलेला पाहायला मिळाला होता. प्रथमेश मैदानावरती आलाय. सिंगल निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. सेकंड रन देखील कंप्लीट झाली आहे. रिक्स होती इथे. तोटा निश्चित उद्भवला होता, कारण मैदानाच्या आतमध्ये अशा रीतीचे रिक्स तुम्ही घेऊ शकत नाही. संघाला आधीच 1 विकेट कमावलेली आहे. प्रतिस्पर्ध्याने 1 विकेट कमावली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रथमेश मालुसकर यांनी घेतलेली रिक्स काही अंशी तोटा देऊन जाणार होती. रिवॉर्ड तर मिळालाय 2 धावसंख्येचा. धावफलकावरती धाबा त्या 17-17 ऑन दी बोर्ड. यावेळेला बॅटच्या टॉप ऑफ दी बाउन्स आल्यानंतर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. टोला लागला बॉल. क्षेत्ररक्षक येतो. चेंडूवरती एक सिंगल इथूनही मिळेल. एकंदरीत पाहिलं तर पहिल्या 2 बॉलवरती 15 धावा आल्यानंतर कमबॅक चांगलं झालंय. धावसंख्या 55चा पाठलाग करत असताना सध्या परिस्थितीमध्ये धावफलकावरती धाबा त्या 18 ऑन दी बोर्ड. सुशांतचं हे षटक महागडं राहिलं, खर्चिक साबित राहिला. एक एक्सपेन्सिव्ह वर तो आता हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला दे घुमा के चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक षटकार येत असताना पाहायला मिळालाय. 24 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एकंदरीत सुमित मालुसरेला आपला खेळ, आपण आपली स्ट्रेंथ आहे ना त्याची जाणीव असायला हवी, कारण सुमित मालुसरे याने पहिला षटकार ठोकला. गोलंदाजाने जाणीवपूर्वक वाईट बॉल टाकला होता सुमित नॉन स्ट्राईक वरती येण्यासाठी. ही गोष्ट ज्या वेळेला ज्या खेळाडूला कळते ना त्यावेळेला तो मोठा होतो, कारण तो नॉन स्ट्राईक वरती आला. पुढचे बॉल चांगल्या दर्जाचे झाले. षटक संपण्याकडे निघालं आणि जसा सुमितला पुन्हा एकदा स्ट्राईक मिळाला त्याने षटकार ठोकलाय. अर्थात आपल्याकडे असणारी स्ट्रेंथ आपण विसरून चालता कामा नये, कारण खुल्या गटाचे क्रिकेटर हे नेहमी या गोष्टी करताना आपण सातत्याने पाहतो की आपण ना मोठी फटकेबाजी करतात, त्याच वेळेला गोलंदाज जाणीवपूर्वक अवांतर चेंडू टाकण्याचे प्रयत्न करतात. स्ट्राईक रोटेट होते, चेंज झाली स्ट्राईक की मोठे फटकेबाजी तुम्हाला करता येऊ शकत नाही. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गपती दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. किशोरला आपण पाहत आहोत. 24 धावा धावफलकावरती आहे. 24 ऑन दी बोर्ड. 55चा पाठलाग चालू आहे. 55 धावसंख्येचा चालू असणारा पाठलाग आपण पाहत आहोत. प्रथमेश उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल जो दिशाहीन राहिला आहे. पंचांनी दोन्ही हात केले जमिनीला. समांतर चेंडू आला अवांतर. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते. अवांतरच्या मदतीने संघाची धावसंख्या 25 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचाही प्रयत्न करण्यात आला. सेकंड कंप्लीट झाली आहे. तिहेरीचाही प्रयत्न करण्यात येईल. बॉल शोधत राहिला क्षेत्ररक्षक तिथे. धावा मिळाल्या ते एकंदरीत 3 तिहेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतो. 28 धावा धावफलकावरती आहेत. 28 ऑन दी बोर्ड आपण पाहत आहोत.
खरं तर 55चा पाठलाग चालू आहे. 28 धावा फलकावरती. आडवा बाटणे ऑन साइडला. तिसरा बॉल फेस केला या बहादराने आणि तिसरा बॉल देखील सीमारेषेच्या बाहेर पाठवला. सुमित अनस्टॉपेबल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना सुमित मालुसरेच्या बॅटमधून षटकार. होय, मी याच गोष्टीचा उल्लेख करत होतो. या खेळाडूची स्ट्रेंथ मोठी आहे. 3 बॉल 3 षटकार त्याने ठोकल्यात. हा बॉल उजव्याशीच्या बाहेर इथे पाहायला मिळाला. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. अतिरिक्त धाव वाईट स्वरूपामधून धाव येत असताना पाहायला मिळाली. सुमित मालुसरेने आणखीन एक षटकार ठोकल्यानंतर अगदी आपण पाहिलं ना तर NCC केळघर सोयशीची एक्सप्रेस अर्थात अमोल मालुसरे यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य होतं. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. लाऊड अपील पाहायला मिळालं होतं, परंतु कदाचित बॅटला बॉल बरंच झाला. याचंच कारण की काय पंचांनी अपील इथून फेटाळून लावलं होतं. कारण हेतू पुरस्सर साऱ्या गोष्टी पाहिल्या जातात. बॅटला बॉल ब्रश झालाय की नाही, लीगल डिलिव्हरी आहे की नाही, डिरेक्शन ऑफ द बॉल, हाईट फॅक्टर, या गोष्टी साऱ्या पाहिल्या जातात आणि महत्वाची राहते साऱ्या गोष्टी. लेग बिफोर साठी इथे ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्ह नंतर आपण एक स्वीपर कव्हरला खेळलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला होता. स्क्वेअर ड्राईव्ह. धावा मिळतात त्या 2. इथून तिथे, तिथून इथे, फेका फेक रन्स मिळाल्यात त्या 2. आज रिसॉर्टला जायचं नाही, इथेच आनंद घ्यायचा. कारण हेच खेळाडूंनी कदाचित ठरवलं असं. आपण पाहतोय या खरं तर सातारा जिल्हा म्हटल्यानंतर एक खडूस वृत्तीचा खेळाडू मुंबापुरी मधून जसा आपण पाहतो त्याच दर्जाचा खेळाडू म्हणून ज्या सनस ब्रदरला पाहिलं जातं, किंवा सह्याद्री स्पोर्ट्सच्या माध्यमातून सतीजी सनज यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट देण्यात आल्यात. तर आपलंही हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे आपण सतीश सनज यांचं आगमन झालंय. त्यांचंही आपण स्वागत करूयात. सतीश सनज खेळणार म्हटल्यानंतर सकारामजी कदम साहेब, मला वाटतं टाइम लिमिट कदाचित त्या मॅचला जास्त द्यावा लागेल. धाव फलकावरती धावा येते एकंदरीत 38. 2 षटकांचा खेळ जिथे दुसरं षटक किशोरच्या प्रगतीपथावरती आपण पाहत आहोत. थोडी घाई करा, वेळ जास्तीचा खर्च करू नका. कारण मी आवर्जून सांगितलं माझा जवळचा मित्र सतीश सनज खेळणार आहे या स्पर्धेमध्ये. बॉल चॉईस नाही आहे सतीश सनजच्या माहितीसाठी. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत हा चेंडू थेट शरीरावरती आदळलाय. डॉट बॉल आला. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती येत 38 ऑन दी बोर्ड, एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. थँक्यू सो मच. एक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष, त्याचबरोबर अजिंक्य तारा पतसंस्थेचे विद्यमान माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरखेरणा तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष, आमच्या सर्वांचेच लाडके आदरणीय सन्माननीय सुरेश शेठ शिंदे साहेब यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. अंकुजी भोसले डेकोरेटिव्हचे सर्वा यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. थोडंसं सामना स्पीडअप करा, आपल्याला विनंती आहे. यानंतर एक 3 ओव्हरची मॅच आहे आणि त्यानंतर आपण तालुका आपला सुरुवात करणार आहोत. विनर अशी एक मॅच होईल आणि त्यानंतर आपण तालुका हाफच्या ज्या मॅचेस आहेत त्याची पहिली मॅच आपण खेळवणार आहोत. मुख्य व्यासपीठावरती आपण आदरणीय सन्माननीय सुरेश शेठ शिंदे साहेब यांचा सन्मान आपल्या अतिथी कक्षामध्ये करत आहोत. संपूर्ण महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांचंच या ठिकाणी मनापासून आम्ही धन्यवाद मानतोय. आणि सातत्यपूर्व गोगवे गावच्या जेवढ्या काही स्पर्धा झाल्या त्या सर्व स्पर्धेंना खऱ्या अर्थाने संपूर्ण महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानची टीम उपस्थित राहते. त्याबद्दल गोगवे गावच्या माध्यमातून आपलं मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. धन्यवाद. सुमित मालुसरे हा खेळाडू थांबायला तयारच नाहीये. फ्लॅट ठोकला, पॅरल होता, स्ट्रेट खेळला, षटकार आला त्याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या तब्बल 44 धावा फलकावरती आहेत. येणारे 11 बॉल 11ची गरज.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज घेतली, पाठीमागे चाललाय बॉल लॉंग स्टॉपला. क्षेत्ररक्षक आहे, 10 बॉल 10ची आवश्यकता राहिली आहे. रन बॉल इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये सिच्युएशन ही आहे. संघ स्ट्रॉंग परिस्थितीमध्ये आहे कारण 45 धावा फलकावरती आहेत आणि सुमित मालुसरे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो. एक झंझावाती खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. लोड फुलटत होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. नो लुक खेळण्याचा प्रयत्न इथे झाला. सिंगल केवळ मिळते. सुमित स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं पसंत करेल कारण हा जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर आयोजकांचाही वेळ वाचेल. ज्या रीतीने त्याने बॅटिंग केली आहे, 4 षटकार आल्यात, 1 डबल 1 सिंगल त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. 27 धावसंख्येवरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. सुमित मालुसरेला आपण पाहत आहोत. पुढचा बॉल यावेळेला समोर खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, झेल तर टिपला ऋतिक कदमने. फलंदाज क्रमांक 2 सुमित बाद. आठ चेंडू आणि 9ची आवश्यकता असताना संघाला इथे धक्का लागलाय. 8 चेंडू आणि 9 धावा. क्रिकेटचा खेळ या मॅच मध्ये रंग बदलेल का, ही एक महत्वाची बाब राहणार आहे. कारण पहा, पहिल्या 2 षटकांमध्ये धावा वेगाने आल्या, 38 आल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये धावा थांबवण्याचा प्रयत्न झालाय. किंबहुना सुमित मालुसरे जी झंझावाती खेळ त्याने केली होती तो बाद झाल्यानंतर संघ अडचणीमध्ये पुन्हा एकदा सापडतोय की का, हे पाहणं गरजेचं राहणार आहे. ऋतिकने घेतलेला झेल, बाउंड्री लाईन वरती एक चांगला झेल पाहायला मिळाला होता ऋतिकच्या माध्यमातून. अफलातून नॉक, एक ब्रिलियन इनिंग इथे मात्र साकारली होती सुमित मालुसरेने. 46 धावा फलकावरती आहेत. 55चा चालू असणारा पाठलाग. आडव्या बॅटने आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॅट आणि पायाच्या मधलं अंतर काढलं आणि अगदी आपण पाहिलं ना तर इतकी मोठी पोकळी होती ना जिथून BSTची बसी जाईल, त्याच मधोमध हा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. संतोष भोसले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आल्यात. गॅप मोठा होता, ऑन साईडला फटका खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. 7 चेंडू आणि आता मात्र 8ची आवश्यकता. हा शेवटचा बॉल फार महत्वाचा राहणार आहे कारण धावा डिफेंड करण्यासाठी महत्वाची बाब राहणार आहे ती अर्थातच हा शेवटचा चेंडू. सह्याद्री स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर, सह्याद्री स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा सतीजी सनस यांचंही आगमन आपण पाहतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. हा चेंडू इथे मात्र आपण पाहिला तर निर्धाव स्वरूपाचा आलाय. 6 बॉल 8ची गरज, 6 चेंडू आणि 8 धावा. सह्याद्री स्पोर्ट्स अर्थात तालुकानिहाय जी काही आपण 8 संघांना खेळवतोय, प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच साठी सह्याद्री स्पोर्ट्स ब्रँडेड टी-शर्ट्स दिल्या जातील. टी-शर्ट्स, बॅट्स किंवा क्रिकेटचं कोणतंही साधू सामान तुम्हाला हवा असेल तर आजही तुम्ही संपर्क साधू शकता सचिजी सनस यांच्याशी. ते स्वतः आज उपस्थित आहेत आणि पावसाळी रेबर बॉल क्रिकेटसाठी तुम्हाला जर का सँडोज हव्या असतील किंवा ज्या टी-शर्ट्स हव्या असतील तर त्याही अवेलेबल आहेत सह्याद्री स्पोर्ट्स मध्ये. गणपत शेठ सनस साहेब, सनस स्पोर्ट्स यांच्याकडेही तुम्ही संपर्क साधू शकता. धावफलकावरती धावा त्या सध्याच्या घडीला 47. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 8ची गरज. 6 चेंडू आणि 8 धावा. नवीन गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतोय. रोहितला आपण पाहत आहोत. प्रथमे स्ट्राईक एंड वरती 6 चेंडू आणि 8 धावा डिफेंड होतील का, पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये शक्य आहे. पहिला बॉल कमी गतीचा, थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. 5 बॉल आणि 8ची गरज. 5 चेंडू आणि 8ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. पहा, सामन्यामध्ये रोमांच आता शिगेला जाऊन पोचू लागलाय कारण अद्याप एकही सामना अशा दर्जाचा झाला नव्हता. 5 बॉल 8ची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये. आणखीन काही डॉट बॉल, काही विकेट या मॅच मध्ये घेऊन येतील. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पंचाकडे अपील करण्यात आली आहे आणि इथे फलंदाज बाद. OUT लेग बिफोर स्वरूपामध्ये धक्का क्रमांक इथे लागलाय तो 3रा. फलंदाज प्रथमेश डिपाच.
कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. रामेघर JMCC निप्पाणी टीम मॅच मध्ये शिरकाव करते. कधी तिथे क्रिकेटचा खेळ कधी या बाजूला कधी त्या बाजूला झुकताना पाहायला मिळालाय. ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी यशांच्या मधोमध सापडला प्रथमेश आणि तो बाद झालाय. 4 बॉल 8ची गरज. 4 चेंडू आणि 8ची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा. अगदी शांत वातावरणाला शांत करणारी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 8ची आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका NCC केळघर सोळशी तेटली या टीमला मॅच मध्ये घेऊन येईल. परंतु अगदी काही निर्धाव चेंडू काही विकेट या मॅच मध्ये पकड मजबूत कर देईल. ते क्षेत्ररक्षण करणारा रामेघर JMCC निप्पाणी टीमला क्रिकेटचा थरार आपण शिगेला जात असताना पाहायला मिळतो आहे. स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषक 2025 आपण पाहतोय. दुसरं पर्व आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न. तिसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय की काय. होय, फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक धक्का रनआउटच्या स्वरूपामध्ये. चौथा फलंदाज बाद. 6 चेंडू 8ची आवश्यकता असणारी मॅच आता मात्र 3 बॉल 8 वरती येऊन टेपली आहे. चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये सारं काही सुळई चालू होतं. पार्टी चालू असलेल्या घरावरती वीज कोसळावी किंबहुना भूकंप व्हावा आणि सारं काय उद्ध्वस्त होऊन जावं असंच काहीतरी वाटू लागलंय. कारण पार्टी चालू होती सुमित मालुसरेच्या बॅटमधून धावांची आणि आता मात्र भूकंप झाला त्यांच्या खेम्यामध्ये. येणाऱ्या 3 बॉल 8ची गरज. कंपल्सरी चेसिंग. अगदी हास्याचा चेहरा जो मात्र पाहायला मिळाला होता त्या चेहऱ्यावरती चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. अमोल मालुसरे आडवा बॅटने ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक चढूच्या खाली येतोय. ही कॅच नव्हती तरी मॅच होती. आता मात्र केवळ एका मोठ्या फटक्याची आवश्यकता. 2 चेंडू आणि 6ची गरज. 2 चेंडू आणि 6ची आवश्यकता. सुख्या मैदानामध्ये किंवा टेनिस क्रिकेटमध्ये हे सारं काही शक्य आहे. परंतु पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये हा झेल तितका सोपा नाहीये जसा तुम्हाला वाटतोय. झेल निसटला. जीवदान मिळाला संतोष भोसलेला. येणारे बॉल शेष आहेत ते 2 चेंडू आणि 6ची गरज. यावेळेला वेगाने इथे मात्र चेंडू थेट शरीरावरती आढळलाय. 1 चेंडू आणि 6ची गरज. चेंडू 1 कहाणी अनेक. 1 बॉल 6ची आवश्यकता. संतोष भोसले इथे इतिहास रचेल का. याआधीच्या मॅच मध्ये अर्धशतक आलंय. अर्थात हा मोठा कारनामा पाहायला मिळतोय का. 1 बॉल 6ची आवश्यकता आहे. अभी नाही तो कमी नाही. ही स्पर्धा पुन्हा होणार नाही आणि इथे इतिहास तो रचला जाणार का पाहणं गरजेचं राहणार आहे. संतोष भोसले स्ट्राईक वरती आहे. सामना 9 बॉल 9 वरती आला होता. ती मॅच आता मात्र 1 चेंडू आणि 6 वरती आलेली पाहायला मिळाली आहे. 1 बॉल 6ची गरज. क्रिकेटचा थरार आता मात्र शिगेला जाऊन पोहोचतो. रोमांच. 1 बॉल 6ची आवश्यकता असताना सामना संपवला. संतोष भोसलेची करामाती पाहायला मिळते. त्याने ठोकला षटकार. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ऍब्सोल्युटली नो डाऊट. 1 बॉल 6ची गरज असताना सामना ज्याने जिंकून दिला होय संतोष भोसले या बहादराला या इन्व्हाइट करूयात या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. एक चित्त थरारक लढत जी मात्र आपण पाहिली जी आता नुकतीच संपली आणि ज्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार राहिलाय तो संतोष भोसले. चला टॉस आपण प्रथमतः करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच थोडा उशिराने देऊ त्याआधी करण्यात येईल टॉस. दोन्ही विजेते टीमचे कॅप्टन या कुरोशी ब्रह्मास्त्र चोरगे कांबिल आणि रामेघर JMCC एका बाजूला NCC केळघर सोळशी आणि तेटली टीमचा कॅप्टन. चला या टॉस साठी